पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर. 30 सप्टेंबर 2025पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्ज माफ. महाराष्ट्र सरकारने मार्च 2026च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचे मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत. योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये. कर्जमाफीची मर्यादा. पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. तारीख. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रोत्साहनपर परतावा. जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे आणि वेळेवर भरतात अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून यासाठी साधारण 35,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पात्रता आणि अटी. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ग्रामीण बँकांकडून घेतलेली पीक कर्जे या योजनेस पात्र आहेत. जमीनधारणा. या योजनेसाठी जमिनीच्या क्षेत्राची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. आधार प्रमाणीकरण. योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्ड लिंक असणे आणि त्याचे बायोमेट्रिक प्रमाणित करणे अनिवार्य आहे. अंमलबजावणीची प्रक्रिया. डिजिटल आर्किटेक्चर म्हणजे सरकार सध्या ॲग्रीस्टॅक आणि आधार डेटाच्या मदतीने लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार 30 जून 2026 पूर्वी या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. नोंदणी. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकर बँका आणि CSC केंद्रावर उपलब्ध होतील.